आज तेवढे पाय दुखले नाहीत हो माझे. हो, त्या खोलीत बसून बसून ना बाहेरचं जग काही दिसतच नव्हतं मला. पण आज कसं अगदी फ्रेश वाटतंय, कसं सगळं अगदी नवं वाटतंय, अनोळखी. खरंय. आणि तसंही जग तसंच कुठे राहतं ग. ओळखीच्या खुणा हळूहळू पुसट होत जातात. आता या घराच्या खुणाही आपण पुसत नाही आहोत, बदलतोय. जुनी पानं गळून जातात आणि नवी कोवळी पानं येतात फांदीवर. पण फांदी तशीच राहते. मग आपण आता या सगळ्यासाठी तयार व्हायला हवं ना, नव्या पालव्यांसाठी, नव्या विचारांसाठी. तुम्हीच तर मला नेहमी सांगायचात ना, रेशीम धागे जसे मुठीत घट्ट पकडून ठेवले आपण तर ते गुंततात, तुटतात. पण ते जर असे अलगद सोडले आणि हलक्या हाताने गुंफले ना की त्याचा रेशीम स्पर्श तसाच राहतो. आणि ते आता मला पटायला लागलंय. मी सुद्धा हळूहळू सगळं सोडून देणार आहे, निवृत्त होणार आहे सगळ्यातून. आणि आपल्या ज्या ज्या गोष्टी राहिल्यात ना त्या सगळ्या करणार आहे मी तुमच्या बरोबर. आता पुढच्या महिन्यात आपण गणपतीपुळ्याला जाणार आहोत ना, तेव्हा मला चांदण्यात फिरायचंय तुमच्या बरोबर. वा, गेट 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 गेट. तुला ठरवलंयस ना, फिरूयात चांदण्यात. मला आत्ताच मुक्त झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही कधीच मुक्त झाला होता हो मनानं. म्हणून तर आमच्यापासून अलिप्त राहून तुम्ही आम्हाला ज्ञानामृत देत होतात. गुरफटलेली होते ती मीच. पण मी सुद्धा आता हळूहळू येणार आहे तुमच्या बरोबर. निर्भर होऊन असं आयुष्य जगणार आहे, तृप्त होऊन. रानावनात, नदी वाऱ्यात जमेल तसं तुमच्या बरोबर फिरायचंय मला. अमित आणि विजयाला सगळा भार दिलाच आहे घराचा. आदित्य आणि मेघनालाही घेऊ दे बाळ दत्तक. कसं आत्मिक समाधान लाभेल नाही आपल्याला. संजीवनी, या सगळ्यामध्ये ना कुठेही त्या अनाथ मुलावर आपण उपकार करतोय ही भावना असायला. अहंकाराचा, मोठेपणाचा, उपकाराचा हिंबही असता कामा. म्हणजे आपलंच बाळ होतं, आपण आपल्या एखाद्या नातेवाईकाकडे ठेवलं होतं आणि आता आपण ते परत आपल्या घरी आणतोय. इतकं सुख. खरंय हो तुम्ही म्हणताय ते. फक्त वात्सल्य भावच असायला हवा, दुसरं काही नाही. म्हणजे आई होतीसच की तू या घराची, प्रसंगी अगदी माझी सुद्धा. आणि तोच वारसा तू आता तुझ्या मोठ्या सुनेकडे देतेस. आणखीन काय हवंय आपल्याला? आता तू म्हणालीस ना तसं उरलेलं आयुष्य मस्त जगायचं, तृप्त हो. ते पाडगावकरांनी म्हटलं तसं, ह्या जन्मावर, ह्या जगण्यावर शतदा प्रेम कर.